कारण की शिंदे गटातर्फे देखील राज ठाकरे यांच्याशी काही महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची देखील माहिती होती। एक गोष्ट अशी आहे की राजसाहेब हे एक चांगले नेते आहेत, लोकांमधून त्यांना चांगला पाठिंबा आहे आणि त्यांचे चांगले संबंध हे एकनाथ शिंदे साहेबांशी आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आहेत आणि ते संबंध हे व्यक्तिगत संबंध आहेत। राजकीयदृष्ट्या हे किती पुढे सरकतात हे येणारा काळ ठरवेल, त्याच्यामुळे आज ह्याच्यावर काही स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही। परंतु ज्यावेळेला आदित्य ठाकरे उभे राहिलेले होते वरळीमधून, त्याला राज ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार दिलेला नव्हता आणि तेच ज्यावेळेला अमित ठाकरे उभे राहिले माहीम मतदारसंघातून, त्यावेळेला मात्र त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला गेला, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे कोण कसं वागलं हा इतिहास आहे, आम्हाला त्याच्यावर काय बोलायचं नाही। त्यांना जो काय निर्णय आहे त्यांनी घ्यावा, दोन्ही महनीय नेते आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा। पण याआधी राज ठाकरे यांच्या घरी येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 22 वर्ष खरं तर त्या ठिकाणी ते राज ठाकरेंच्या घरी गेले नव्हते, त्यानंतर गणपतीला गेले आणि आता 22 दिवसाच्या आत पुन्हा दुसरी फेरी उद्धव ठाकरे यांची त्या ठिकाणी बघायला मिळते। काय होतं बघा, ह्याच्यावर आम्ही काही कॉमेंट करणं योग्य नाही। त्यांना जे काय करायचं त्यांनी ते करावं, बघणारी महाराष्ट्राची जनता आहे। राजसाहेब का बाहेर पडले सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे जे वातावरण असतं याचा मतदारांशी फारसा संबंध नसतो, याचा संबंध कार्यकर्त्यांशी असतो किंवा कार्यकर्त्यांच्या मॉरल बूस्टिंगसाठी असतो आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने लोक विकासाकडेच बघत असतात आणि ज्या प्रकारे मुंबईचा विकास झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।